बीड जिल्ह्यातील आज 27 ज्या ग्रामपंचायत आहेत त्याची पोटनिवडणूक आज सुरू झाली आहे आणि याचं मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे। यामध्ये 31 उमेदवारांची जे मतदान प्रक्रिया आता पार पडते। मी सध्या मसाजूग या गावामध्ये आहे, ज्या गावचे सरपंच माजी स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख हे या ठिकाणी सरपंच म्हणून निवडून आले होते। त्यांच्या खून प्रकरणानंतर ही जागा रिक्त झाली होती आणि आज त्याच जागेचं मतदान होतंय। त्यांच्या ज्या पत्नी आहेत अश्विनी देशमुख या सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याच उमेदवारासाठी आता मतदान होते। त्यांच्या जे विरोधात आहेत ते स्वरूपानंद देशमुख हे उमेदवार आहेत आणि काय या मतदान प्रक्रियेचा कौल असेल, कशा पद्धतीने लोक मतदानाला असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय नागरिकांचा आणि सकाळी 7:30 वाजल्यापासून ही मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे आणि 5:30 वाजेपर्यंत या मतदान प्रक्रिया आता पार पडणार आहे आणि यामध्ये ही अत्यंत अशी चुरशीची लढत म्हणून पाहिली गेली आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ग्रामपंचायतीकडे सध्या लागलेले आपण पाहू शकतो। या ठिकाणी जे गावातील वयोवृद्ध असतील, तरुण असतील, जे अपंग असतील हे देखील या मतदानाला आता उत्स्फूर्तेने असा प्रतिसाद देत आहेत। आपण पाहू शकतो मतदान केंद्रावरती पोलिसांचा देखील फौजफाटा चांगल्या प्रमाणात आणि तगडा असा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड।